नमस्कार, मी अमिता. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहुयात आजच्या टॉप 10 घडामोडी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई भेटीनंतर महायुतीतील हालचालींना आलेला वेग आणि आघाडीतील जागा वाटपाची चर्चा सुरू पाहता नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची शक्यता गृहीत धरून निवडणूक आयोगाने देखील जोरदार तयारी सुरू केली असून आयोग राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून 13 सप्टेंबरला निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहे. भारतीय जनता पक्षाने मंगळवारी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी 21 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यात भाजप प्रदेशाध्यक्ष मोहन बडोली यांच्यासह 2 मंत्री आणि 7 आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहेत. याच वेळी 2 मुस्लिम उमेदवारांना मैदानात उतरवत भाजपने नवीन चाल खेळली असल्याचं पाहायला मिळालं. महायुतीत अजित पवार गटाच्या प्रस्थापित आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळाली तर अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी विरुद्ध लढणाऱ्या भाजपची किमान 20 मतदारसंघांमध्ये पंचायत होणार आहे. नव्या मित्रास जागा देताना आपल्याच्या समजुतीसाठी भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे. मागील निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली होती. सातारच्या पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील भूकंप मापन केंद्रावर मंगळवारी रात्री 9:14 2.5 रिश्टर स्केल इतक्या भूकंपाची नोंद झाली आहे. या भूकंपाच्या धक्क्याने कोणतीही हानी झाली नसून धरण सुरक्षित असल्याची माहिती धरण व्यवस्थापकाने दिली आहे. विधानसभेची निवडणूक तोंडावर असून प्रदेश काँग्रेसने मतदारसंघाची चाचपणी सुरू केली आहे. राज्यातील बहुतांश जिल्हाध्यक्षांनी BLA आणि बूथ कमिट्यांची माहिती प्रदेश काँग्रेसकडे पाठवलेली नाही. त्यामुळे आता 25 सप्टेंबर पर्यंत जर ही माहिती पाठवली नाही तर संबंधित जिल्हाध्यक्षांवर कारवाई करा असे निर्देश काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हेतूविषयी शंका उपस्थित करून बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी आरोपांचे सत्र सुरू केले असतानाच आता मराठा आंदोलकांकडून बार्शीत जरांगे यांच्या विरुद्ध आंदोलन सुरू करण्यात आले. मराठा आरक्षण चळवळीतील नेते अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनात अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले असून त्यांनी जरांगे यांना 11 प्रश्न विचारले असून त्यांचे उत्तर देण्याचे आवाहन केले. मणिपूरमध्ये मंगळवारी विद्यार्थ्यांनी राजभवनावर काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी लाठीमार तसेच अश्रुधारांचा मारा केला. यात किमान 40 विद्यार्थी जखमी झाले असून कंगपोळी जिल्ह्यात 2 सशस्त्र गटांमधील गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आल्याने तणावात भर पडली आहे. दरम्यान हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर 3 जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून राज्यात सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. भाजपने किरीट सोमय्या यांची विधानसभा निवडणूक संपर्क प्रमुखपदी नियुक्ती जाहीर केली होती. मात्र सोमय्या यांनी हे पद नाकारल्यामुळे सोमय्या यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या. सोमय्या यांनी X या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना नकार कळवला. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक लिपिक पदासाठी भरती करण्यात येत आहे. मात्र या भरतीसाठी उमेदवारांना 10वी आणि पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असण्याची अट ठेवण्यात आली होती. याला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर आता यातील ही अट रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलाय. सुधारित नवीन जाहिरात प्रसिद्ध करून येत्या 15 दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार असून आधीच अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही असं सांगण्यात आलंय. गणरायाच्या आगमनानंतर वेध लागतात ते गौरींचे. राज्यभरात मंगळवारी घरोघरी गौरींचे आगमन झाले असून सर्वत्र प्रत्येक कुटुंबाने आपापल्या चालीरीती प्रथेनुसार गौराईंचं आगमन केलंय. गौराईच्या आगमनानंतर तिला भाजी भाकरीचा तर काही ठिकाणी गोड नैवेद्य दाखवण्यात आलाय. आज गौरी पूजन आणि महाप्रसादाचा नैवेद्य दाखवण्यात येणार असून रात्रभर गौराईंचं जागरण केलं जाणार आहे. वेळ झाली आहे टॉप 10 घडामोडींमध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.